नमस्कार मित्रांनो, किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। तर त्याच्यासाठी साहित्य काय घेतले आहे ते बघू। मी इथे 2 वाट्या शाबू व्यवस्थित 3 तास भिजवून घेतलेला आहे। 1 वाटी शेंगदाणा कूट आहे, 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत कुटून आणि 3 बटाटे घेतले आहेत बारीक चिरून आणि तेल आहे। चला तर बनवूया आपण साबुदाणा खिचडी। कढई व्यवस्थित गरम झाली आहे, त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं। अशा प्रकारे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। अशा प्रकारे तेल गरम झाल्याच्या नंतर बटाटे ॲड करायचे, त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। बटाटे व्यवस्थित फ्राय होईपर्यंत त्याला हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली चिटकून राहू शकत नाहीत। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही बटाट्याचा कसा कलर चेंज झालेला आहे, लाल असा थोडासा लालसर कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक मिरची केलेली आहे ती टाकून घेऊया आणि तीही व्यवस्थित फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने दोन्ही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच मी मीठ ॲड करत आहे, तेही व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी हा साबुदाणा ॲड करत आहे त्याच्यामध्ये। 1 वाटी जे शेंगदाण्याचा कूट होता तो पण मी याच्यामध्ये ॲड करत आहे वरतून। आणि असा व्यवस्थित पद्धतीने हलवून घेत आहे मी ते। गॅसची फ्लेम जास्त फास्ट नसली पाहिजे, स्लो गॅसवरच थोडंसं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो साबुदाणा आहे तो कढईला खाली चिटकणार नाहीये। तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित मस्त झालेला आहे साबुदाणा, खायला पण खूप मस्त आहे। तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। खूप छान बघू शकता, कलर पण किती मस्त व्यवस्थित असा लालसर आलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवा, तुम्हाला पण नक्की ही साबुदाणा खिचडी रेसिपी नक्की आवडेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनवत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही पण अशा छान रेसिपी बनवताल। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद।